सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांकडनं संध्याकाळी एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचं मन देखील प्रसन्न राहील. आईच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. विवाहयोग्य लोकांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. कामामध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. जोडीदाराकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला जुन्या भांडणांपासून आणि त्रासापासून मुक्त करेल. वाढत्या खर्चावरती तुम्हाला आज नियंत्रण ठेवावं लागेल. तुमच्या कार्यालयामध्ये शत्रूंपासून तुम्ही सावध राहा. नवीन काम सुरू केल्यास त्यातून तुम्हाला फायदा होईल. धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही आज संध्याकाळी सहभागी होऊ शकाल. विवाहयोग्य लोकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावं लागेल. तुम्ही आज संध्याकाळी सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकाल, परंतु वाहनाच्या खर्चामुळे तुमच्यावरती आर्थिक भार वाढेल. तुमचं प्रेमजीवन जगणारे लोक नवीन पद्धतीनं काम सुरू करू शकतील. तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची वाढ होईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक कार्यामध्ये तुम्ही आज सक्रियपणे सहभागी व्हाल. आज मित्रांची संख्या वाढेल. आज अध्यात्म आणि ज्ञानाच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर होतील. वाढत्या अनावश्यक खर्चावरती मात्र तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमची आर्थिक स्थिती थोडीशी डळमळीत राहू शकते. व्यवसायासाठी काही नवीन योजना तुम्ही बनवू शकाल. तुम्हाला आज नवीन आर्थिक लाभ मिळेल. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही थोडीशी व्यवस्थित राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुठलंही काम तुम्ही श्रद्धेनं केले तर तुम्हाला फार फायदा होईल. नोकरीमध्ये सहकार्यासोबत काम करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. बाहेरचं खाणं पिणं तुम्ही टाळा. पोटदुखीच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज संध्याकाळी तुम्ही प्रवासाला जाणं देखील टाळा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरदार लोकांचे अधिकार आज वाढीस लागतील. कामाचा खर्च आज तुमच्याकडे वाढू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत लग्नाच्या वाटीघाटींबाबत वडिलांच्या सल्ल्याची तुम्हाला आवश्यकता भासेल. जोडीदाराला आज तुम्ही भेटवस्तू देऊ शकता. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या शुभ समारंभामध्ये सहभागी व्हाल. आज तुमच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखादी पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणतंही कोर्टातलं काम हे सहज मार्गी लागेल. तुमची एखाद्या वादातनं सुटका होईल. सामाजिक कार्यामध्ये तुमची रुची वाढीस लागेल. काही पैसे आज तुमचे त्यावरती खर्चही होऊ शकतात. तुमचं काम सोडून तुम्हाला इतरांवरती जास्त खर्च करावा लागेल. तुमचं सर्व काम तुम्ही इतरांवरती सोडू नका, नाहीतर तुमचं मोठं नुकसान देखील होऊ शकतं. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांमध्ये नवीन संबंध प्रस्थापित होतील. आजची रात्र तुमच्यासाठी प्रणयमय राहील. आज तुम्ही नवीन वाहन देखील खरेदी करू शकाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा.
आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये कोणताही निर्णय बुद्धीनं आणि विवेकाने घेतल्यास तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणताही दबाव तुमच्यावरती हावी होऊ देऊ नका. मालमत्तेचा व्यवहार जर तुम्ही करत असाल तर कागदपत्र तपासून घ्या. नोकरीच्या क्षेत्रामध्ये आलेले अडथळे आज दूर होऊ शकतात. रोजगाराच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये वाद सोडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही जर आज एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळण्याची शक्यता नाही. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये तुमची कीर्ती वाढेल. कौटुंबिक खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. तुमची आर्थिक स्थिती मात्र थोडीशी कमकुवत राहू शकते. रोजच्या गरजांवरती तुम्ही सहज पैसे खर्च कराल. मालमत्ता खरेदी विक्रीबाबत तुमची चिंता वाढेल. नोकरी करणाऱ्यांना लोकांना जबाबदारी नवीन मिळू शकते, त्यामुळे त्यांना फायदा होईल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये नवीन योजना तुम्ही आणू शकाल. आज दिवसभर तुम्ही आनंदी राहाल. जवळच्या मित्राकडनं एखादा विश्वासघात तुमचा होऊ शकतो, त्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. त्यामुळे तुम्ही जवळच्या माणसांवरती अतिविश्वास ठेवणं टाळावं. अनावश्यक वाद देखील तुमच्या आयुष्यातील तुम्हाला टाळावे लागतील. तुमची आर्थिक स्थिती विस्कळीत होईल. तुम्ही आज संध्याकाळी पालकांची सेवा कराल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामातील व्यस्ततेमुळे प्रेम जीवनासाठी तुम्ही वेळ काढू शकणार नाही. जोडीदार तुमच्यावरती रागावू शकतो. मित्रांसोबत तुम्ही आज तुमचा वेळ घालवाल. तुम्ही व्यवसायानिमित्त बाहेर फिरायला देखील जाऊ शकता. आज तुम्ही व्यवसायानिमित्त बाहेर गेल्यानंतर तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल. तुम्हाला आज तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठं समाधान मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखादी नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल तर तुमची ती इच्छा पूर्ण होईल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रलंबित कामं तुमची पूर्ण होऊ शकतात आणि तुमचा खर्च देखील वाढू शकतो. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.